नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक महाडिक सर. एस-पीच्या या क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तुमचा 12वीचा सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा जो टॉपिक आहे, सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा जो विषय आहे त्यामधला पहिला टॉपिक संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख आपण समजून घेत होतो. याच्या अगोदर आपले 3 लेक्चर झालेले आहेत. 3 लेक्चर्समध्ये आपण बऱ्यापैकी या टॉपिक मधला भाग कव्हर केलेला आहे. आता आपण या टॉपिक मध्ये व्यवसाय संस्थेला भांडवलाची आवश्यकता का असते, कॅपिटल रिक्वायरमेंट का गरजेचे आहे, हे आपण आता काय करणार आहोत, पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. आणि एक अनाउन्समेंट आहे तुमच्या सर्वांसाठी, येत्या रविवारी तर हा जो आपला एस-पीचा क्लास जो आहे तो आपण खूप कमी फी मध्ये आपण डिलिव्हर करणार आहोत. तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, त्या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा. ती ऑफर काय असेल ती तुम्हाला मी व्हॉट्सअपवर सांगेल. तर चला आजच्या लेक्चरला सुरू करूया. व्हिडिओमध्ये सर्वात शेवटपर्यंत राहा. तर चला सुरू करू. भांडवलाची आवश्यकता व्यवसाय संस्थेला का असते? तर व्यवसाय संस्थेला दैनंदिन कारभार सुरळीत करण्यासाठी, म्हणजे सुरळीत चालवण्यासाठी, म्हणजेच थोडक्यात डेली ऍक्टिव्हिटी असेल, खरेदी असेल, विक्री असेल, वेतन देणे, वाहतुकीचा खर्च देणे, ऍडव्हर्टाइजमेंट असेल, लाईट बिल असेल, या सगळ्या गोष्टींसाठी पैशाची म्हणजे निधीची गरज असते, म्हणजेच थोडक्यात भांडवलाची गरज असते. आणि हा डेली ऍक्टिव्हिटी साठी लागणारे जे भांडवल असतं त्याला म्हटलं जातं वर्किंग कॅपिटल. आणि व्यवसायाला याच सोबत अजून दुसऱ्या एका भांडवलाची गरज असते, ते म्हणजे काही मालमत्ता खरेदी करण्यासाठी. उदाहरणार्थ बिल्डिंग खरेदीसाठी, फर्निचर खरेदीसाठी, मशिनरी खरेदीसाठी, या मालमत्ता खरेदीसाठी जे भांडवल असतं लागतं ते व्यवसाय संस्थेला मोठ्या प्रमाणात लागतं. आणि मग आता हे जे मोठ्या प्रमाणात लागणारं दीर्घ कालावधीच्या साठीचं जे भांडवल असतं त्याला आपण काय म्हणणार आहोत, फिक्स्ड कॅपिटल. म्हणजे भांडवलाच्या 2 प्रकारात विभागणी केलेली आहे. पहिल्यांदा त्याची आपण प्रस्तावना समजून घेऊया. काय सांगितले ते आधी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला पहा त्यांनी काय सांगितले या ठिकाणी. एकच मिनिट. काय सांगितले की जेव्हा उद्योजक एखादा व्यवसाय करण्याची त्याच्या मनामध्ये कल्पना येते, म्हणजे व्यवसाय करण्याची कल्पना येते, त्यावेळेस त्याला त्या कल्पनेचा शोध घ्यावा लागतो. म्हणजे कोणता व्यवसाय करायचा आहे त्याचा शोध घ्यावा लागतो. ती कल्पना व्यवहारात येऊ शकते का, म्हणजे व्यवहारातीविषयी समाधानकारक आहे का ती कल्पना. आणि ह्या सगळ्याचं उत्तर मिळाल्यानंतर तो प्रकल्प उभारणीसाठी पावले उचलतो. प्रकल्प उभारणी म्हणजे काय, व्यवसाय सुरू करण्यासाठी काय उचलतो, पाऊल उचलतो. हे सगळं कोणाला करावं लागतं, प्रवर्तक. प्रवर्तक म्हणजे कोण, उद्योजकच समजायचं आपण साधे सिंपल भाषेमध्ये. तर पहिलं खूप महत्वाचं पाऊल म्हणजे व्यवसाय चालवण्यासाठी किती भांडवल लागेल. म्हणजे आपण हे तर शोधलं की आता आपल्याला एक व्यवसाय करायचा आहे, तो व्यवसाय चांगला आहे, चालू शकतो, पण हे सगळं करण्यासाठी मेन गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाचं किती भांडवल लागेल हे आपल्याला शोधणं गरजेचं असतं. मग हे कोणत्या स्वरूपात आपल्याला उपलब्ध करता येईल, म्हणजे कुठून ते उपलब्ध करता येईल याचा विचार देखील करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं आर्थिक नियोजनाचा मसुदा म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग मॅन्युअलच तयार करावं लागतं. फायनान्शियल प्लॅनिंग करावं लागतं की कुठनं भविष्यात आपल्याला भांडवल उभारावं लागणार आहे. म्हणूनच त्यांनी असं सांगितलेलं आहे की भांडवलाच्या आवश्यकतेचं प्रमाण ठरवित असताना जो उद्योजक आहे त्याला 2 प्रकारचं भांडवल विचारात घ्यावं लागतं. ते म्हणजे मालमत्ता खरेदीसाठी, म्हणजे जी स्थिर मालमत्ता आहे, तुमची जमीन असेल, इमारत असेल, यंत्रसामुग्री असेल, म्हणजे स्थिर, यासाठी स्थिर भांडवल आवश्यक असतं. आणि व्यवसायाच्या डेली ऍक्टिव्हिटी चालवण्यासाठी जे भांडवल आवश्यक असतं त्याला खेळतं भांडवल असतं. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं. तर यांची आवश्यकता विचारात घेऊन ते भांडवल किती असावं हे ठरवावं लागतं. आता याचा आपण जरा विस्तृत स्वरूपाचा अभ्यास करूया. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणीच सांगितले की भांडवलाचे किती प्रकार असणार आहेत. तर भांडवलाचे असणार आहेत 2 प्रकार. पहा,
किती प्रकार असणार आहेत भांडवलाचे? 2. तर भांडवल जे आवश्यक असणार आहे तुम्हाला, त्यालाच आपण इंग्रजीमधनं कॅपिटल असं म्हणतो. हे कॅपिटल 2 फॉर्म मध्ये म्हणजे 2 प्रकारात तुम्हाला गरजेचं आहे. एक म्हणजे त्याला आपण म्हणणार स्थिर भांडवल, त्यालाच म्हटलं जातं फिक्स्ड कॅपिटल इंग्रजीमधून. आणि दुसरं आहे ते म्हणजे खेळतं भांडवल, त्यालाच म्हटलं जातं करंट कॅपिटल. आता हे स्थिर भांडवल कशासाठी आवश्यक असतं? की तुमची इमारत जी आहे ती खरेदीसाठी स्थिर भांडवल आवश्यक आहे. म्हणजे इमारत म्हणजे आपण ही काही वारंवार खरेदी करत नाही किंवा विक्री करत नाही, ती एकदाच घ्यावी लागते. आणि एकदाच म्हणजे वन टाइम म्हणजे फिक्स होणार ते आपली, म्हणून त्याला फिक्स कॅपिटल असं म्हणणार. इमारत आहे, त्याच्यानंतर तुमची यंत्रसामुग्री आहे, तुमची जमीन आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? लँड म्हणतो. तर ह्या ज्या तुमच्या व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजेच ह्या असेट आहेत, ह्या खरेदीसाठी तुम्हाला स्थिर भांडवल म्हणजे जे भांडवल दीर्घकालीन असतं. आणि खेळतं भांडवल म्हणजे काय? तुम्हाला परचेस करायचा आहे, सेल्स करायचा आहे, त्याच्यासाठी आवश्यक असणारे डेली एक्सपेन्सेस असतील. एक्सपेन्सेस मध्ये तुम्हाला कर्मचाऱ्यांची सॅलरी असेल, त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरातीचा खर्च असेल, त्याच्यानंतर आपण त्याला असं म्हणूया वेजेस असतील, वेजेस. तर हे सगळं देण्यासाठी जे भांडवल आवश्यक आहे त्याला करंट कॅपिटल म्हणतात. आणि हेच आपण आता विस्तृत स्वरूपात समजून घेणार आहोत. तर चला पुढे जाऊया. बघा, पहिल्यांदा स्थिर भांडवल म्हणजे काय ते समजून घेऊया. तर स्थिर भांडवल म्हणजे काय? तर स्थिर भांडवलाच्या बाबतीत पहा, दीर्घ कालावधीसाठी, कशासाठी? दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी, म्हणजे आपण दीर्घ कालावधीसाठी ज्या मालमत्तेचा वापर करणार आहोत आणि आपण ती मालमत्ता खरेदी करतो, तिचा कधीही विक्री न करण्याच्या उद्देशाने. म्हणजेच त्यांनी असं सांगितले की दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणार आहे, तसेच विक्रीच्या उद्देशाने, म्हणजे एकदा खरेदी केली वापरायची म्हणून, तर आपण विक्री करत नाही. आपण कार खरेदी करतो, आपण वापरण्यासाठी खरेदी करतो का विक्री करण्यासाठी खरेदी करतो? आपण घर खरेदी करतो, आपल्याला स्वतःला त्याचा यूज करायचा म्हणून खरेदी करतो, त्याची विक्री लगेच करत नाही आपण, किंवा विक्री करण्यासाठी ते खरेदी करत नाही. म्हणजे थोडक्यात काय की वापरासाठी, कशी दीर्घकालासाठी, कार आयुष्यभर वापरणारे, घर आयुष्यभर यूज करणारे, बरोबर. तर ह्या ज्या आहेत दीर्घ कालावधीसाठी वापरण्यासाठी व्यवसायाला आवश्यक असलेल्या ज्या मालमत्ता आहेत, त्या खरेदी करण्यासाठी जे भांडवल आवश्यक असतं. मग अशा मालमत्ता कोणत्या? तर आताच मी तुम्हाला सांगितलं की मशिनरी असेल, म्हणजेच त्याला आपण यंत्रसामग्री म्हणून, फर्निचर म्हणू, लँड म्हणू, बिल्डिंग म्हणू, इमारत म्हणू, जमीन म्हणू, ह्या ज्या मालमत्ता आहेत या दीर्घ कालावधीसाठी व्यवसाय वापरतो, कधीही विक्री करत नाही. आणि या मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल आवश्यक असतं त्याला म्हटलं जातं स्थिर भांडवल, म्हणजेच फिक्स्ड कॅपिटल. हे झालं स्थिर भांडवल, म्हणजे दीर्घकालासाठी यूज करण्यासाठी, ज्या असेट म्हणजे दीर्घ कालावधीसाठी वापरण्यासाठी ज्या असेट आपण खरेदी करतो त्या विक्री करण्याच्या उद्देशाने आपण घेतलेले नसतात, त्याला त्यासाठी जे भांडवल आवश्यक असतं त्याला आपण म्हणणार स्थिर भांडवल. आता जर सरळ शब्दात किंवा दुसऱ्या शब्दात जर मांडायचं झालं तर स्थिर भांडवल म्हणजे काय? तर कोणत्याही, पहा त्यांनी काय सांगितलंय, कोणत्याही प्रकल्पाची भौतिक मालमत्ता, भौतिक म्हणजे त्याला आपण फिजिकल असेट असं म्हणू. फिजिकल असेट म्हणजे स्थिर मालमत्ता होय. म्हणजे तुम्हाला जर सरळ म्हणायचं म्हणले, तुमची इमारत, लँड, बिल्डिंग, फर्निचर ह्या ज्या स्थिर मालमत्ता आहेत, हे तुमचं फिक्स कॅपिटल आहे. ही संपत्ती व्यवसायाजवळ म्हणजे व्यवसायामध्ये कायमस्वरूपी असते, आपण ती कधीही विक्री करत नाही. उदाहरणार्थ कोणती संपत्ती म्हटली मी तुम्हाला? बघा, जमीन म्हटलं, इमारत म्हटलं, त्यालाच लँड अँड बिल्डिंग म्हणतो आपण. उपस्कर व अन्वयुक्ती म्हणजेच फर्निचर अँड फिक्चर म्हणू. यंत्रसंच व यंत्रे, प्लांट अँड मशिनरी. तर ह्या ज्या मालमत्ता आहेत, ह्या मालमत्ता स्थिर मालमत्तेची उदाहरणं आहेत आणि यालाच आपण स्थिर गुंतवणुकीची गरज असते, उदाहरणे आहेत. नवीन कंपनीच्या स्थापनेच्या वेळी अशा प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे नवीन कंपनी ज्यावेळेस स्थापन करणार आहेत त्यावेळेस आपल्याला लँड गरजेचे आहे, बिल्डिंग गरजेचे आहे, इमारत गरजेची आहे, बरोबर ना? आणि त्यावेळेस हे अशा प्रकारचं भांडवल आपल्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे नवीन कंपनी स्थापन करत असताना. त्यामुळं ज्या कंपन्या नवीन
नव्याने स्थापन होणार आहेत त्यांना या फिक्स भांडवल किती आवश्यक आहे हे देखील विचारात घेणं गरजेचं आहे. आता स्थिर भांडवलाचा अजून एक आवश्यकता काय, की व्यवसाय स्थापन करत असताना जो प्रारंभीचा खर्च असतो त्याला आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस असं म्हणतो, किंवा काही प्रारंभीच्या योजना असतात ज्या प्रवर्तक तयार करत असतात. त्यासाठी प्रथम त्यांना कोणकोणत्या योजना आहेत, त्या मालमत्ता कोणकोणत्या आहेत त्यांची यादी तयार करावी लागते व त्यांच्या किमतींचा अंदाज घेतला जातो. आणि मग ह्या जमिनीच्या किमती किती असतील, इमारत बांधणीचे मूल्य किती असेल, यंत्रसामुग्रीची किंमत किती असेल, या संबंधी माहिती गोळा केली जाते आणि या सगळ्यावरून व्यवसायाला किती कायमस्वरूपी भांडवल म्हणजेच त्याला आपण स्थिर भांडवल लागणार आहे हे लक्षात घेतलं जातं. म्हणजे स्थिर भांडवल तर तुम्हाला समजलं. आता पुढे जाऊया. तर आता ह्या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर म्हणजे स्थिर भांडवल आपल्याला गरजेचं आहे, पण ह्या स्थिर भांडवल किती असावं हे ठरविणारे घटक किंवा त्याच्यावर परिणाम करणारे घटक, स्थिर भांडवलावर परिणाम करणारे घटक कोणते? तर त्याच्यामध्ये व्यवसायाचं स्वरूप म्हणजे कोणत्या प्रकारचा व्यवसाय तुम्ही करणार आहात, त्याचा आकारमान, त्याची व्याप्ती म्हणजे तुम्ही एका तालुक्यापुरताचा व्यवसाय आहे, जिल्ह्यापुरता आहे, राज्यापुरता आहे, देशापुरता आहे. देश पातळीवर व्यवसाय करायचा असेल तर खूप मोठ्या प्रमाणात भांडवल आवश्यक आहे. त्याच्यानंतर भाडे तत्वाचे प्रमाण म्हणजे तुम्ही व्यवसाय करत असताना काही भाडेने मालमत्ता घेणार आहात का, म्हणजे मशिनरी वगैरे, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला भांडवल किती आवश्यक आहे ते ठरणार आहे. त्याच्यानंतर उपकंत्राटाची किंवा उपकराराची व्यवस्था म्हणजे त्याला आपण सब कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतो. तर काही तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट देणार आहात का, त्याच्यावर सुद्धा तुमचं भांडवल किती असेल ते ठरेल. जुन्या मालमत्तेचे संपादन म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही व्यवसायात नवीन मालमत्ता खरेदी करण्याऐवजी मशिनरी खरेदी करण्याऐवजी जुनी मशिनरी खरेदी करून व्यवसाय करत असाल तर कमी भांडवल लागेल, मग त्याचा देखील परिणाम ह्या स्थिर भांडवलावर होतो. त्याच्यानंतर सवलतीच्या दरात काय मालमत्ता संपादन होऊ शकते का, मिळू शकते का, तेच देखील. आंतरराष्ट्रीय स्थिती काय आहे व्यवसायामधली ते देखील. अर्थव्यवस्थेचा कल काय आहे, तेजी मंदी, त्याच्यानुसार देखील भांडवल किती लागणे ठरू शकतं. त्याच्यानंतर लोकसंख्येचा कल आहे, लोकसंख्येमध्ये ट्रेंड असतात, फॅशन्स असतात, संस्कृती आहे, भाषा आहे, ह्या सगळ्याचा परिणाम व्यवसाय संस्थेवर होतो आणि त्याला लागणारं भांडवल त्यानुसार ठरू शकतं. त्याच्यानंतर ग्राहक कशाला प्राधान्य देतात आणि सर्वात शेवटी तुमच्या व्यवसायासारखे दुसरे स्पर्धा करणारे काय व्यवसाय आहेत का, म्हणजे स्पर्धात्मक घटक, या सगळ्यांचा व्यवसायाला जे स्थिर भांडवल आवश्यक असणार आहे ना, काय म्हटलं मी, या सगळ्यांचा व्यवसायाला जे फिक्स्ड कॅपिटल त्यालाच आपण स्थिर भांडवल म्हणतो, हे जे आवश्यक असणारे याच्यावर परिणाम होतो. आणि आता हे घटक आपण काय करूया, पॉइंट वाईज 1 to 1 समजून घेऊया. चला, त्यातला पहिला घटक आहे व्यवसायाचे स्वरूप. तर आता याच्यामध्ये काय सांगितलंय की उत्पादन उद्योग म्हणजे ज्या व्यवसाय संस्था उत्पादन करतात व लोकउपयोगी सेवा देतात यांना स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. म्हणजे स्थिर मालमत्ता म्हणजे काय, उदाहरणार्थ यंत्र खरेदी करायचे, यंत्र म्हणजेच आपण त्याला मशिनरी म्हणू. तर व्यवसायामध्ये जर उत्पादन करणारी एखादी मशिनरी आवश्यक असेल तर तिची कॉस्ट खूप असते, कारण की ती 100 लोकांचं काम करणार असते. मग अशा काही मशिनरी असतात की ज्या करोडोमध्ये असतात, म्हणजे 1 कोटीची एक जर मशिनरी असेल तर हे भांडवल काय आहे, खूप जास्त आहे, बरोबर आहे ना. मग असं हे जर भांडवल असेल हे कायमस्वरूपी, आपण एकदा मशिनरी घेतली म्हणजे ती लाईफ टाईम आपल्याकडे राहणार आहे. मग ही स्थिर मालमत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काय करावा लागतो, निधी गुंतवावा लागतो. आणि परंतु खरेदी विक्री व्यवसायात म्हणजे फक्त काय आहे, दुसऱ्या व्यक्तीने वस्तू खरेदी निर्माण केली, ती काय करायची, आपण फक्त खरेदी करायची. म्हणजे उदाहरणार्थ थोडक्यात आपण असं म्हणूया की एक भाजीवाला आहे, तो काय करतो की भाजी खरेदी करतो आणि विक्री करतो. त्याला काही जास्त खर्च आहे का, भाजी फक्त खरेदी करणे आणि विक्री करणे, तो उत्पादनाचा खर्च त्याच्याकडे नसतो. म्हणजेच काय, खरेदी विक्रीचा जो व्यवसाय करणारे असतात त्या व्यवसायामध्ये अशा प्रकारचं मोठ्या प्रमाणातलं भांडवलाची आवश्यकता नाही. म्हणजे मला थोडक्यात काय सांगायचंय, जर उत्पादन करणार असाल वस्तूचं तर मशिनरी, इमारत, जागा, वाहतूक यांचा खर्च जास्त असतो. म्हणजे फिक्स कॅपिटल म्हणजेच स्थिर भांडवल मोठ्या प्रमाणात लागणार आहे. पण फक्त खरेदी विक्रीचा व्यवसाय, वस्तू खरेदी करायची आणि लगेच विकायची, काय आहे, उत्पादनाचा खर्च नाही, त्यामुळं काय आहे की भांडवल कमी प्रमाणात लागणार. म्हणजे व्यवसायाचं जे स्वरूप आहे, तुम्ही खरेदी विक्री करताय का उत्पादन करताय, त्यानुसार तुमचं स्थिर भांडवल किती असेल हे
आपल्याला ठरवता येईल. पुढचा जो मुद्दा आहे ते व्यवसायाचं आकारमान. तर याच्यामध्ये काय सांगितले बघा त्यांनी, व्यवसायाचा आकारमानावर देखील भांडवल ठरतं. जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठा व्यापार करण्याची इच्छा आहे, म्हणजे मोठा व्यापार करायचा आहे, लार्ज स्केलवर त्यांना बिझनेस करायचा आणि त्या पद्धतीने ते व्यवसाय स्थापन करत असतील, तर त्याला काही साहजिकच भांडवल काय लागणार आहे, जास्त लागणार आहे, अधिक स्वरूपात भांडवलाची गरज आहे. बरोबर, म्हणजे व्यवसायाचा आकार कसा आहे त्याच्यावर तुमचं भांडवल ठरू शकतं. जर कमी प्रमाणात व्यवसाय करायचं ठरवलं तर भांडवल देखील काय लागणार आहे, कमी लागणार आहे. पुढे जाऊया. पुढचं आहे ती व्यवसायाची व्याप्ती. आता व्यवसायाची व्याप्ती म्हणजे काय, की व्यवसाय तुम्ही कार्यक्षेत्र काय व्यवसायाचं, म्हणजे थोडक्यात तुम्ही व्यवसाय संपूर्ण देशभर करणार आहात. म्हणजे तेच त्यांनी सांगितले, एखादी व्यवसाय संस्था जेव्हा उत्पादन करते आणि ते वितरण करते म्हणजे विक्री करते, अशा संपूर्ण कार्यासाठी स्थापन झालेली असते, तेव्हा अधिक प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे तुम्ही उत्पादन सुद्धा करणार आहे आणि त्याची विक्री सुद्धा करणार आहे, त्यावेळेस साहजिकच तुम्हाला कॅपिटल जे आहे ते मोठ्या प्रमाणात लागणार आहे. तर तुमच्या व्यवसायाची थोडक्यात व्याप्ती काय झाली, जास्त झाली. आणि तुम्ही जर देश पातळीवर जर व्यवसाय करत असाल तर मग साहजिकच आहे की मोठं भांडवल लागेल. त्याच्यानंतर पुढे बघूया. पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की भाडे तत्वाचे प्रमाण, म्हणजे लीज बेसिसवर तुम्ही काय मालमत्ता घेत आहात का. म्हणजे जर समजा एखाद्या व्यवसायाने काय केले, की एखाद्या उद्योजकाने किंवा व्यवसायाने भाडे तत्वावर मालमत्ता घेतली, म्हणजे मशिनरी आवश्यक आहे, पण ही मशिनरी काय घेतली, भाड्याने घेतली. भाड्याने म्हणजेच त्याला आपण म्हणतो लीजने घेतली. आणि तर काय आहे, मशिनरी खरेदी करण्यापेक्षा मशिनरी भाड्याने घेणं परवडू शकतो. खरेदीसाठी एकदम 1 करोड देण्यापेक्षा जर भाड्याने ते आपल्याला 10,000 रुपयातच भेटत असेल तर आपण काय करू, ती 10,000 रुपयाला प्रेफरन्स देऊ मंथली. म्हणजे थोडक्यात काय म्हणणार आपण, की भाड्याने जर घेतली तर भांडवल काय लागन, कमी लागन. म्हणजे स्थिर भांडवलावर परिणाम काय करू शकतो, जर मशिनरी विकत घेतली तर भांडवल जास्त, म्हणजे स्थिर भांडवलावर परिणाम झाला. आणि भाड्याने घेतली तर भांडवल कमी, म्हणजे स्थिर भांडवलावर याचा परिणाम होतो. म्हणजे तुम्ही किती मशिनरी भाड्याने घेताय हे देखील. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो असणार आहे, की उपकंत्राटाची किंवा उपकराराची व्यवस्था. म्हणजे काय होतं, उत्पादनाच्या काही प्रक्रिया असतात. म्हणजे थोडक्यात उत्पादन करायचं, मग त्याची बांधणी करायची, मग त्याचं पॅकिंग करायचं, मग त्याची वाहतूक करायची. ह्या ज्या टप्पे आहेत उत्पादनाचे, ते टप्पे एखाद्या वेळेस काय केलं जातं, पॅकिंग दुसऱ्यांना दिलं जातं, बांधणी दुसऱ्याला दिली जाते. म्हणजे ह्या प्रक्रिया ज्या आहेत त्या कराराद्वारे वेगवेगळ्या लोकांना दिल्या जातात. तेच त्यांनी सांगितले, की उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडे दिल्या, तर अशा वेळेस काय आहे, की बांधणीचा खर्च कमी होईल त्यांचा. तर अशा वेळेस कमी मालमत्ता आपल्याला खरेदी करावं लागतं. म्हणजे उत्पादन दुसरीकडे करायचं आणि फक्त आपण त्याची असेंबलिंग करून विकायचं. तर अशा वेळेस भांडवल काय लागतं, कमी लागतं. मग मग हे करता येऊ शकतं का, हे देखील विचारात घेतले जातं. त्यामुळं काही वेळेस भांडवलाची गरज काय असू शकते, कमी असू शकते व्यवसायाला. तर हा एक महत्वाचा पॉइंट असणार आहे त्यातला. त्याच्यानंतर जुन्या मालमत्तेचं संपादन. आता काही वेळेस व्यवसायामध्ये जुनी मालमत्ता संपादित केली जाते, म्हणजे यंत्र नवीन घेण्याऐवजी काय केलं जातं, जुनच घेतलं जातं. मग जुनी मालमत्ता काय होते, कमी किमतीत भेटते. आपल्याला माहिती सेकंड कमीच भेटते. मग हे जर कमी किमतीत भेटली तर स्थिर भांडवल ज्या ठिकाणी नवीन मालमत्ता खरेदी करताना जास्त लागेल, जर जुनी घेतली तर काय होईल, कमी होईल. म्हणजे किमान पातळी जी आहे स्थिर भांडवलाची ती देखील कमी राहील. म्हणजे याचा देखील परिणाम भांडवलावर, स्थिर भांडवलावर होऊ शकतो. त्याच्यानंतर सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. आता काही वेळेस काय केलं जातं, डिस्काउंटने मालमत्ता खरेदी केली जाते. तर त्याच्यात त्यांनी असं सांगितले, की प्रादेशिक पातळीवर म्हणजे स्थानिक पातळीवर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार सुद्धा काय करतं, की बाबा उद्योग करा. उद्योग केल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारेल. मग त्यासाठी त्यांना सवलतीच्या दरात उद्योग करण्यासाठी जमीन देईल, सवलतीच्या दरात बांधकामाचं साहित्य देईल, सवलतीच्या दरात तुम्हाला म्हणजे करामध्ये सवलत देईल, सवलतीच्या दरात यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी कर्ज वगैरे देईल, किंवा यंत्रसामुग्री हप्त्याने खरेदी करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून देईल. तर अशा सुविधांमुळे देखील काय होतंय, की व्यवसाय संस्थेला जर स्थिर भांडवल, म्हणजेच त्याला आपण फिक्स्ड कॅपिटल म्हणतो, हे फिक्स कॅपिटल जे असणार आहे ते काय लागणार आहे,
कमी लागणार, म्हणजे फिक्स कॅपिटलवर सवलतीच्या दरात जर आपल्याला मालमत्ता जर उपलब्ध झाली तर त्याचा देखील परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढे आंतरराष्ट्रीय स्थिती, म्हणजे देश आहे परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिणाम सद्यस्थिती आहे तर ते बघूया. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जर व्यवसाय करणाऱ्या मोठ्या संस्थांसाठी हा घटक खूप महत्वाचा आहे, म्हणजे ज्या व्यवसाय संस्था देशाबाहेर देखील व्यवसाय करणार आहेत. उदाहरणार्थ आपलं पाकिस्तानशी युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू असताना जर व्यवसाय करायचं म्हटलं तर व्यवसाय करणं शक्य नाही. म्हणजे युद्धाची शक्यता असताना व पुढे यामुळे सामुग्रीची कमतरता भासण्याची शक्यता आहे. म्हणजे पाकिस्तानशी युद्ध चालू आहे आणि तिकडून आपल्याला कच्चा माल गरजेचा आहे, तर त्यांच्याकडून तिकडूनच भेटतोय फक्त पाकिस्तानमधूनच, आणि ते जर आपल्याला उपलब्ध करून देत नसतील तर व्यवसायासाठी दुसरीकडून कुठनं तरी मागवायचं असेल तर भांडवल काय लागेल, जास्त लागेल. म्हणजे थोडक्यात काय, स्थिर भांडवल ह्या आंतरराष्ट्रीय स्थितीवर देखील अवलंबून असते. म्हणजे त्यानुसार तुम्हाला भांडवल किती असेल ते ठरवावं लागेल. पुढचा आहे अर्थव्यवस्थेचा कल. आता अर्थव्यवस्थेचा कल कसा आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेत तेजी आहे, मंदी आहे, तर ते बघूया. तर कंपनीचा भविष्यकाळ उज्ज्वल असण्याची अपेक्षा असेल तर सर्व प्रकारच्या व्यावसायिक स्तरासाठी हिरवा कंदील दाखविला जातो. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात निधी मालमत्तेमध्ये गुंतविला जातो, त्यामुळे भविष्यात त्याचा फायदा मिळायला मदत होते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये जर व्यवसायासाठी अनुकूल वातावरण असेल तर साहजिकच व्यवसाय कमी खर्चामध्ये केला जाऊ शकतो आणि भांडवल देखील कमी लागतं. पुढचा मुद्दा आहे लोकसंख्येचा कल काय आहे. तर काय आहे, लोकसंख्येचा वाढ दर जर उच्च दराने जर वाढत असेल तर काही उत्पादकांना, म्हणजे जे व्यावसायिक आहेत त्यांना व्यवसाय वाढीसाठी ही चांगली संधी असते. म्हणजे लोकसंख्या वाढती, व्यवसाय वाढीसाठी चांगली. म्हणजे लोकसंख्या वाढली की उदाहरणार्थ आपण असं म्हणू की कपड्यांचा बिझनेस करण्यासाठी लोकसंख्या वाढली, प्रत्येक लोक कपडे घालणारच आहेत, त्यांना कापडाचा उद्योगाची काय होईल, जास्त वाढ होईल. म्हणजे त्यांना कापड उद्योजकांना काय आहे, संधी आहे. उदाहरणार्थ मग याच्यात त्यांनी सांगितले की ऑटोमोबाईल, म्हणजे लोकसंख्या वाढली, लोक गाड्या वापरणार, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिकची साधने, फोन वापरणार, वस्तूंचं काही उत्पादन असेल, अशा वस्तू तयार किंवा कपडा, हा जो व्यवसाय आहे यांना मोठ्या प्रमाणात काय आहे, संधी आहेत. आणि मग अशी लोकसंख्या वाढली तर असा मोठा व्यवसाय करण्यासाठी त्यांना भांडवलाची गरज सुद्धा काय असणार आहे, जास्तच असणार आहे. पुढे जाऊया. ग्राहक प्राधान्य, म्हणजे ग्राहकांना काय आवश्यक आहे हे देखील आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. बघा, वस्तू व सेवा प्रदान करणाऱ्या उद्योग व्यवसायाला योग्य मागणी असेल तरच मोठ्या प्रमाणावर स्थिर भांडवलाची आवश्यकता असते. म्हणजे जर तुमची वस्तूला मागणी असेल तर तुम्ही उत्पादन करणार, उत्पादन केलं तरच तुम्हाला मशिनरीची गरज आहे, तरच तुम्हाला स्थिर भांडवल जास्त आवश्यक आहे. म्हणजे मागणी जास्त असेल तर भांडवल सुद्धा काय आहे, जास्त असणार. उदाहरणार्थ आपण काय म्हणूया की मोबाईलला मागणी जास्त आहे, तर मोबाईल उत्पादक जे आहेत त्यांना भांडवलाची आवश्यकता काय लागणार आहे, स्थिर भांडवलासाठी जास्त लागणार आहे. पुढं स्पर्धात्मक घटक कोणते आहेत, तर हा सर्व शेवटचा पॉइंट असणार आहे, स्पर्धात्मक घटक. तर हा स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर किंवा स्थिर भांडवल किती असावं याच्यावर परिणाम, निर्णय, हा स्थिर भांडवल किती असावं हा निर्णय घेण्यावर सर्वात महत्वाचा घटक आहे. म्हणजे प्रतिस्पर्धी, म्हणजे जे आपल्यासारखे दुसरे व्यवसाय करणारे लोक आहेत त्यापैकी एखाद्या व्यावसायिकाने स्वयंचलित यंत्रणा राबवली, म्हणजे सगळे ऑटोनॉमस, माणसांचा उपयोगच नाही, सगळं मशिनरी लावून काम करून घ्यायचं, तर त्याच प्रकारचा व्यवसाय करत असणारे इतर जे व्यावसायिक आहेत त्यांना देखील अशी यंत्र आणणं गरजेचं आहे, म्हणजे ते अनुकरण करणार त्याचं. आणि मग अशा वेळेस त्यांना कॅपिटल काय आहे, जास्त गरजेचं आहे. म्हणजे स्पर्धक काय करतात याच्यावर देखील आपल्याला कॅपिटल किती लागेल, स्थिर कॅपिटल किती लागेल हे ठरणार आहे. आणि आता पुढे जाणार आपण, पुढचा जो भाग आहे ते म्हणजे खेळते त्यालाच कार्यकारी, एकच मिनिट, खेळते त्यालाच आपण म्हणणार कार्यकारी कॅपिटल. त्यालाच इंग्लिश मधून म्हटलं जातं वर्किंग कॅपिटल. आता हे वर्किंग कॅपिटल खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे मशिनरी आहे, बिल्डिंग आहे, इमारत आहे, पण व्यवसाय खरेदी विक्री करण्यासाठीच पैसा नाहीये, अशा वेळेस व्यवसाय व्यवस्थित चालू शकत नाही. तर खेळते भांडवल म्हणजे काय,
तर ते त्यांनी सांगितले बघा या ठिकाणी. दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी, पापा दैनंदिन व्यावसायिक कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलास खेळते भांडवल असं म्हणतात. म्हणजेच काय, डेली बिझनेस ऍक्टिव्हिटी रन करण्यासाठी जे भांडवल आवश्यक आहे त्याला आपण खेळते भांडवल म्हणणार. तर स्थिर भांडवलाची आवश्यकता लक्षात घेतल्यानंतर जे प्रवर्तक असतात म्हणजे जे उद्योग करणारे लोक आहेत ते व्यवसायाचे कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असा निधीचा अंदाज घेतात. व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असा कच्चा माल कुठं उपलब्ध होईल, त्यासाठी किती निधी उपलब्ध लागेल, त्यानंतर तयार उत्पादित वस्तूंना पुरेसा साठा राखण्यासाठी भांडवलाची गरज असणार आहे. प्रत्यक्षात व्यवहार करताना वस्तू रोखीने विकाव्या लागतील किंवा उधारीने विकाव्या लागतील. उधारीने जर विकल्या तर वस्तूंची रोख रक्कम लगेच मिळत नाही. मग रक्कम जर भेटली नाही तर व्यवसायात पैसा कमी पडू शकतो. मग उधार मालाचे मूल्य म्हणजे क्रेडिट रिसिवेबल जे आहेत ते व्यवसायामध्ये परत येईस तोपर्यंत म्हणजे उधारीचे पैसे येईपर्यंत जो कालावधी असेल उधारीचा, त्या कालावधीत आपल्याला निधी किती आवश्यक आहे, त्या निधीची व्यवस्था कशी होणार, ही गोष्ट विचारात घ्यावी लागेल. तसंच कारखान्याचे जे खर्च असतील म्हणजे कोण, की रोकड खर्च म्हणजे उदाहरणार्थ भाडं असेल, लाईट बिल असेल, लोकांचा पगार असेल, हा कारखान्याचा खर्च आहे. फॅक्टरी वेजेस असतील, हे कारखान्याचे खर्च आहेत. तर ते कसे भागवायचे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ह्या आपल्याला खेळत्या भांडवलासाठी विचारात घ्याव्या लागतात. तर त्यासाठी काय आहे, की रोख रक्कम गरजेची असते ह्या गोष्टींसाठी. मग हे रोख रक्कम म्हणजेच खेळतं भांडवल असणार आहे. तर खेळतं भांडवल आपण समजून घेऊया. तर खेळत्या भांडवलाच्या आवश्यकता म्हणजे आता खेळत्या भांडवलावर देखील काही गोष्टी परिणाम करतात. म्हणजे ते किती असलं पाहिजे, ते कमी जास्त कशामुळे होऊ शकतं ते ते घटक कोणते आहेत. तर ते मध्ये व्यवसायाचं स्वरूप काय आहे. व्यवसाय स्वरूप जास्त मोठा असेल तर भांडवल कमी, जास्त, आणि जर छोटा असेल तर कमी. त्याच्यानंतर त्याचं आकारमान, आता तेच विक्रीचं प्रमाण, विक्री जास्त असेल तर भांडवल सुद्धा खेळते जास्त पाहिजे. त्याच्यानंतर उत्पादन चक्र काय आहे तुमचं, त्याच्यानंतर व्यापारी चक्र काय आहे, खरेदी व विक्रीच्या अटी कोणत्या आहेत, उधारीवरील अंकुश कसा आहे तुमचा, प्रगतीचा व विकासाचा वेग कसा आहे, व्यवस्थापनाची कुवत काय आहे, आणि बाह्य घटक यांचा देखील याच्या, आता हे एक बाय एक आपण समजून घेऊया. तर पहिलं म्हणजे व्यवसायाचं स्वरूप. तर पहा याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादनात, पहा दैनंदिन वापराच्या म्हणजे टूथपेस्ट असेल, पेन असतील, तुमचे हेअर ऑइल असेल, तर ह्या ज्या दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तू आहेत त्यांच्या उत्पादनात गुंतलेले जे व्यवसाय असतात त्यांना तुलनेने कमी भांडवल गरजेचं असतं. कारण दायित्वाची काळजी घेण्यासाठी संस्थेत सतत पुरेसा रोख रकमेचा ओघ असतो. कारण की ह्या ज्या असतात त्यांची विक्री जास्त असते आणि पैसा पण लगेच येतो, लगेच जातो. त्यामुळं ह्या गरजेच्या वस्तू आहेत त्या निर्मितीचे जे उद्योजक आहेत त्यांना खेळतं भांडवल कमीच लागतं. याच्या उलट ज्या चैनीच्या वस्तू आहेत, चैनीच्या वस्तू म्हणजे उदाहरणार्थ कार, प्रत्येकच व्यक्ती कार घेईल असं नाही, किंवा आपण त्याला म्हणूया लक्झरियस गुड्स म्हणू, सोने वगैरे. तर ह्यांचा जर व्यापार करायचा असेल तर त्यासाठी भांडवल मोठ्या प्रमाणावर गरजेचं असतं. कारण की याच्यामध्ये खरेदी विक्री कमी असते, उधारीवर मालाची विक्री जास्त असते, आणि ते पैसे व्यवसायात येण्याचा वेळ देखील जास्त असतो. त्यामुळं खेळते भांडवल यांच्याकडं जास्त असावं लागतं. तसंच त्यांनी सांगितले की वस्तूच्या वितरणाशी संबंधित संस्थेकडे ग्राहकाची मागणी पूर्ण करण्यासाठी भरपूर प्रमाणात मालसाठा तयार ठेवावा लागतो. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पत सुविधा म्हणजेच क्रेडिट फॅसिलिटी पुरावी लागते. अशा संस्थांना देखील मोठ्या प्रमाणात, जे उधारीवर माल विकतात त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर भांडवलाची काय आहे, गरज आहे, खेळत्या भांडवलाच्या. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे ते व्यवसायाचे आकारमान. तर व्यवसायाच्या आकारमानामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की पहा, व्यवसायाच्या आकारमानाचा अंदाज त्याच्या एकूण कार्यक्षेत्राच्या प्रमाणावर ठरविला जातो. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जर व्यवसाय करणाऱ्या कंपन्या असतील तर त्यांना अधिक भांडवलाची गरज असते, आणि छोट्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या कंपन्या असतील तर त्याला कमी भांडवलाची गरज असते. त्याच्यानंतर विक्रीचे प्रमाण, जर विक्री हा घटक सर्वात महत्वाचा आहे. आता एक मिनिट पहा, हा घटक सर्वात महत्वाचा आहे. एकूण विक्रीचे प्रमाण
किती आहे व खेळते भांडवल यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. जर विक्रीचं प्रमाण वाढलेलं असेल तर खेळतं भांडवलही काय आहे, वाढणार आहे. म्हणजे खेळतं भांडवल देखील त्याच प्रमाणात उपलब्ध करून घ्यावं लागेल. पुढे आहे उत्पादन चक्र. आता काय केलं जातं पहा, की कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र असं म्हणतात. आता उत्पादन चक्र कशाला म्हणतात ते समजून घ्या. काय म्हटले त्यांनी, कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करणे म्हणजे उत्पादन चक्र. जर या उत्पादन चक्राला लागणारा कालावधी, म्हणजे तुम्ही आज एक वस्तू तयार करायला घेतली आणि ती जर 3 महिन्यानंतर तयार झाली तर हा जो कालावधी आहे तो खूप जास्त आहे. आणि मग ह्या जास्त कालावधीमध्ये भांडवल सुद्धा खेळते जास्त लागणार. आणि जर आता वस्तू तयार करायला घेतली आणि संध्याकाळपर्यंत ती जर फिनिश झाली, म्हणजे त्याच दिवशी कंप्लीट झाली, तर थोडक्यातच काय आहे, खर्च काय आहे, कमी आहे. तर तसंच आहे, कालावधी जर जास्त असेल तर खेळते भांडवल देखील जास्त लागणार, आणि जर कालावधी कमी असेल तर खेळतं भांडवल देखील काय लागणार आहे, कमी प्रमाणात लागणार आहे. पुढे बघूया व्यापारी चक्र. आता हेच मी तुम्हाला सांगितलं, जर बाजारात समजा तेजी असते तेव्हा विक्रीच्या एकूण प्रमाणात काय होते, वाढ होते. तेजीमध्ये विक्री वाढते, त्यामुळे माल साठा वाढवणे आवश्यक असतं. आणि माल साठा जर वाढवायचा असेल तर त्याप्रमाणे तुमच्याकडे खेळतं भांडवल देखील अतिरिक्त असणं गरजेचं आहे, जास्त असणं गरजेचं आहे. आणि जर मंदी असेल तर मागणी कमी असते, मागणी कमी असल्यामुळं उत्पादन कमी होणार आहे, आणि मग खेळतं भांडवल देखील काय लागणार आहे, कमीच लागणार आहे. म्हणजे व्यापारी चक्रावर देखील व्यवसाय संस्थेला किती खेळतं भांडवल लागेल ते या ठिकाणी. खरेदी विक्रीच्या अटी, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की कंपनी काय करते, स्वतः खरेदी करताना उधारीच्या सवलतीचा फायदा घेते, म्हणजे उधारीवर खरेदी करते, पण विक्री करताना अशी सवलत ग्राहकांना देत नाही. असे जर धोरण राबवले तर खेळतं भांडवल कमी असणार आहे, म्हणजे कमी प्रमाणात तुम्हाला भांडवल असले तरी चालते. पण या उलट जर मालाची विक्री उधारीने केली जाते आणि खरेदी मात्र रोखीने केली जाते, तर अशा वेळेस भांडवल काय लागणार आहे तुम्हाला, खेळतं जास्त लागणार आहे. म्हणजे खरेदी विक्रीच्या ज्या अटी आहेत याचा परिणाम देखील तुमच्या खेळत्या भांडवलावर साहजिकच होणार आहे. त्याच्यानंतर उधारीवरील अंकुश कसा असणार आहे तुम्ही, तर त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की उधारीवर अंकुश ठेवताना काही गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ उधारीचे विक्रीचे प्रमाण किती, म्हणजे उधारीवर आपण जर 10,000 रुपयाचा आपली विक्री असेल तर 10,000 रुपये पूर्णच उधारीवर नाही केली पाहिजे, त्यातली 4,000 उधारी ठेवा, 6,000 रुपये रोखीने करा. असं प्रमाण ठरवणं गरजेचं, आणि हे जर ठरवलं तरच तुमचा व्यवसाय काय होऊ शकतो, व्यवस्थित रन होऊ शकतो. तर उधारीचं प्रमाण किती आहे, उधारीच्या अटी काय आहेत, म्हणजे किती दिवसानंतर पैसे भेटणार आहेत, वसुलीचे धोरण कसं असणार आहे, इत्यादींचा यात समावेश केला जातो. म्हणजेच उधारीवर अंकुश ठेवण्याचं धोरण जर कठोर असेल तर कंपनीला काय करावं लागतं, भांडवल कमी प्रमाणात, म्हणजे खेळतं भांडवल कंपनीमध्ये मुबलक असते. पण जर हे वसुलीचं धोरण जर कठोर नसेल तर शक्यता तुमचा बॅड डेप्ट्स होण्याची जास्त असते, पैसे बुडवणारे लोक तुम्हाला जास्त भेटू शकतात, आणि त्यामुळं खेळत्या भांडवलाचे प्रमाण देखील काय राहील, तुमच्याकडे जास्त ठेवावं लागेल. पुढे जाऊया. तर प्रगतीचा वेग व विकास. तर कंपनीच्या उत्कर्षाबरोबरच खेळत्या भांडवलाची गरज वाढते. सातत्याने प्रगतीपथावर असणाऱ्या कंपनीला सतत खेळतं भांडवल गरजेचं आहे, आणि जास्त प्रमाणात गरजेचं असणार आहे. आणि व्यवस्थापनाची कुवत काय आहे याच्यावर देखील तुम्हाला खेळतं भांडवल गरजेचं किती आहे ते ठरणार आहे. तर उत्पादन आणि वितरण, म्हणजे खरेदी, उत्पादन करणे आणि त्याची विक्री करणे यामध्ये योग्य समन्वय असेल तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता कमी असते, समन्वय जर चांगला असेल तर. म्हणजे तुम्ही उत्पादित केलेली ही जी वस्तू आहे बी, ती लगेच बाजारपेठेत नेत असताना तुमचं व्यवस्थापन खूप कडक आहे. तुम्ही आज उत्पादित केलेली लगेच 2 दिवसात विकताय आणि लगेच तुमच्याकडे पैसे परत येत आहे उत्पादनासाठी, म्हणजे काय, तुम्हाला खेळतं भांडवल कमी असलं तरी चालू शकतं.
तसेच ज्या कंपन्यांस माल साठा म्हणजे स्टॉक करून ठेवावा लागतो, म्हणजे आता ही उत्पादित केलेली बी वस्तू 6 महिन्यानंतर विकायची, तर ही साठवून ठेवावी लागणार आहे. आणि साठवून ठेवावी लागली तर तुम्हाला 6 महिन्यापर्यंत कंपनी चालवण्यासाठी भांडवल गरजेचं आहे, म्हणजे जास्त प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असणार आहे. पुढं बाह्य घटक, आता बाह्य घटकांचा देखील याच्यावर परिणाम होतो. म्हणजे तुम्हाला बँकांनी जे कर्ज दिलेले ते जास्त व्याजदराने जर दिलेलं असेल तर तुम्हाला त्यांना पण व्याजाचे पैसे द्यावे लागतात. मग भांडवल गरजेचं आहे, खेळतं भांडवल. तर पहा, वित्त संस्था तसेच बँका जर जरुरीच्या वेळेत निधी उपलब्ध करून देत असतील तर खेळत्या भांडवलाची आवश्यकता जास्त नसते. आणि हा जर निधी त्या उपलब्ध करून देत नसतील तर साहजिकच खेळतं भांडवल काय लागणार आहे, जास्त लागणार आहे. तर हा आपला भांडवलाच्या संदर्भातला स्थिर भांडवल, त्याच्यावर परिणाम करणारे घटक, खेळतं भांडवल, त्याच्यावर परिणाम करणारे घटक आपण समजून घेतलेले आहेत. आता पुढच्या लेक्चरला आपण पुढचा भाग समजून घेऊ. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट देखील करा. कसा वाटला ते देखील सांगा.